नमस्कार मित्रांनो, मी अनमोल वापडेकर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे। तर आत्ता आपल्या बाप्पाचं म्हणजे आमच्या घरातलं दर्शन घेऊन झालेलं आहे। तर आपण आज वाडीतल्या सर्व घरातील बाप्पाचं दर्शन घेऊयात। प्रतापभाईसुद्धा चालला आहे कुठेतरी फिरायला। विचाराय त्याला कुठे चालला आहे प्रतापभाई? अनुस्कुरा डॅम ब्रो। अनुस्कुरा घाट डॅम 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 अच्छा, पाचलमध्ये मस्त एन्जॉय। घरातून निघालो आणि पावसाला सुरुवात झाली। चला तर पहिल्या घरापासून आपण सुरुवात करूयात। रिमझिम असा पाऊस पडतोय। पहिल्याच जाणार आहोत आपण आण्याकडे। बघूयात, जाऊयात। पाऊस सुद्धा पडतोय बारीक 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 बारीक। चला तर आपण पुढच्या घरात जाऊया, अजय शिगम याच्याकडे। अरे पाऊस थोडा बारीक झालाय। कृष्णा बसलेला आहे। हा अजय। पुढे आपण चालू आहे तिसऱ्या घरामध्ये। सिद्धेश शिगम मोनिका यांच्याकडे। आता चलो शुभम याच्याकडे। स्पीकर लावलेले आहेत। हा दादा इथे बसले आहे। छोटी डान्स करते। मुंबईवरून चाकरमन सुद्धा येतात। समोरून बघतो आपण दिनू आलाय मुंबईवरून। आता झालास। चला पुढे जाऊया आपण राजूकडे। राजू शिगम। पुढे चाललोय आपण अजितदादा शिगम यांच्या घरी। इकडे गावाकडच्या वाटा ह्या सगळ्या थोड्या बुरबुटीचे झालेले आहेत पावसामुळे। चला हे बघ, कोकणातील शेणाने सारवलेलं घर, एकदम साधा आणि सुटसुटीत। चला मस्त असं डेकोरेशन दिसतं आपण। तर पुढच्या घरात चाललो आपण, म्हणजेच आपले रामभाऊ गावकर आपले राम शिगम यांच्या घरी। चला हे आपल्या रामभाऊचं घर आहे।
हे सुमन शिगमचं घर आहे. इथे छोटं दुकान आहे. चला रामभाऊकडे जाऊया. आमच्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जातोय आता सुमन शिगम हिच्याकडे. पुढे आता चाललो आपण. इथे या घरामध्ये संतोष दादा, हे नाव आहे पेरून खालची आजी, असं आम्ही सगळे लहानपणी म्हणायचो. चला आता जाऊया. हे आपलं दुकान आहे वाडीतलं, जे आपण मगाशी बघितलं. आता आपण जातोय प्रतीक चिपटे याच्याकडे. पुढे जाऊया आपण आता रवी दादा याच्याकडे. कृष्णा चाललाय पुढे घरी. हा रवी दादाचं घर आहे, जायचंय. ही बघा इथे मावशी बसली आमची. अनिकेत बसलाय मागच्या दारावरती. पुढच्या घरात जाऊया. चला हे बघा आमची, ही आमची मावशी विमल मावशी. चला सगळे मंडळी बसले आहेत पूजा करून. पुढच्या घरात जाऊया. पप्प्याबाई संजय दादा याच्याकडे. हे बघा हे आपलं प्रवीणचं घर आहे. प्रवीण भाई यांचा गणपती. सुंदर साडीचं स्वरूप. याच्या पावसात सुद्धा मॅच चालतो. याच्या पावसात सुद्धा मॅच चाललेला असतो. आता पण तो मोबाईलवरती मॅचचाच प्लॅनिंग करतो तिकडे, बरोबर ना. आता आपण जाऊया संकेतकडे. अनिकेत आणि संकेत चिपटे यांचंही घर. अनिकेत अनिकेतने स्वतः बनवले. घरी गावाला 4-5 दिवस येऊन स्वतः एकट्याने बनवलेलं डेकोरेशन आहे. तो बसलाय. आणि संकेतची छोटी मुलगी
संकेतचे पप्पा आणि हा मस्तीखोर. पुढे चाललोय महादेव आमचे भाऊ महादेव यांच्या घरी. पुढे चाललोय संतोष भाऊ, दीपक भाऊ यांच्याकडे, संतोष पापडेकर. चला पुढील घरात जाऊया आपण आता. रविदादा बापडेकर याच्याकडे. नंतर मग इथे कृष्णाचं घर आहे, हे साईचं घर नवीन मांडलेलं. चला गणपतीचा व्हिडिओ काढताय. क्रिकेटची मॅच खेळते तिथे. गणपतीचा व्हिडिओ काढताय. कलर काम चालू आहे इकडे. पुढच्या घरी जाऊया, आपले भाऊबंद कृष्णा भाऊ यांच्या घरी. यंदाच याच वर्षी घर बांधलेले आहे आपल्या कृष्णा भाऊ ना मोठ्या भाई. आता आपण चाललोय आमच्याकडे. प्रदीप बापडेकर, महेश बापडेकर याच्याकडे. चला गण्यादादा, तुमच्यात आपला गण्यादादा. आता आपण जातोय मनीष मोडक याच्याकडे, मान्याभाई. चल एकदम वरती आहे जरा घर. दिनकर भाऊ याचा, दिनकर मोडक. दिनकरच्या इथून दिसणार सुंदर असं मनमोहक दृश्य. वाडीतील जवळजवळ अर्धी घरे इथून दिसत आहेत. आता आपण तिकडून आलो, दिनकरच्या घराच्या इकडून, आणि आमच्याच्या घर घेऊन आता आलो डायरेक्ट आर्याच्या घरी. हे बघा आर्या इथे बसले. आता आर्याकडच्या बाप्पाचं दर्शन झालंय आणि आता आपण जाऊया पुढच्या घरामध्ये, रविदादाकडे. चला समोरचं आहे.
पुढे जाऊया आपण. समोर विवेक दादा, अंकुश दादा आणि विजय म्हणजे आपले पांडूभाई. हे बघा आपले विजय भाऊ इथे बसले आहेत. आता आपण जायचं अक्षयकडे, अक्षय वापाडेकर. गावाला आलेत आपले पांडूभाई आणि बघतात आपल्या खात्यामध्ये किती पैसे आहेत. काय नाही बघा. कंपनी पण करतायत आणि जरा चेक पण करतात अकाउंट. लाडकी बहीण लाडका भाऊ काय आलाय का बघतोय तो. काय नाही. तर आपण पुढे जाऊयात आपल्या देवघरामध्ये. आमच्या म्हणजे आमचं जे देवघर आहे तिकडे जातो आम्ही. शर्मिला ताई त्याची सचिन दादा बसले. आमचं देवघर हे तिकडे आमचं वरती घर आहे. इकडून वाट आहे आणि इकडे घर आहे. राजा काका जुईल यांच्या घरी जायचं आपल्याला. वाट आहे थोडी घसरडी अशी वाट आहे ही. चला राजा काका बाहेर बसले आहे आणि आपली गुड्डी आलेले 5 ते 10 वर्षांनी गावाला. आता राजा काकाच्या इथून आपण वरती जाऊया. म्हणजे आपल्या बाप्पाचं आता पण दर्शन घेतलेलं आहे सकाळीच. पाऊस आलाय. जाऊयात आता वरती सुरेशकडे समोर. चला आता आपण पुढे जाऊया अंकिताकडे, संजय दादाकडे. हा इथे बसलाय. तर आता आपण चाललो निलेशकडे. समोरून जायचं इकडून. चला तर आता जाऊयात मंचेकर फॅमिली. आपल्या वाडीमध्ये एकच एक असं घर आहे मंचेकरांचं. चला इथे समोर आहे चिपटे, मायादादा चिपटे. आपण नंतर याच्याकडे जाऊया, आधी निलेशकडे जाऊया वरती. चला आता मंचेकरकडून आपण जाऊया खालच्या पुढच्या घरामध्ये. चला
आता आपण चाललो प्रथम चिपटे प्रसाद चिपटे याच्याकडे. हा प्रत्याबाईच्या इकडून दिसणारा सुंदर असा नजारा आणि समोर तलाव. पुढील घरात आपण चाललो आहोत भितळे परिवार यांच्याकडे. पुढील घरी आपण चाललो आहोत अभिषेक चिपटे यांच्याकडे. घरी आपण चाललो आहेत सतीश भितळे याच्याकडे. आता आपण चाललो आपल्या गावातले व्लॉगर निखिल कुळये यांच्या घरी. चला. चला आता आपण आपल्या व्लॉगर निखिल कुळये यांच्याकडे आलो आहोत. निखिलचे पप्पा अभिषेक बसलाय आणि आपले काका मांडवकर काका. चला बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि आता आपल्या वाडीतलं शेवटचं आणि अंतिम घर मांडवकर यांच्या घरी जाऊयात. चला. मित्रांनो आमची समोर तिकडे वाडी आहे. छोटी छोटी दिसत असतील घरं आणि तिकडून आम्ही आता कोंडात आलो आहे आणि कोंडातून आपलं हे पहिलंच घर आहे सांडमानचं. तिथे जायचं आपल्याला बाप्पाच्या दर्शनाला. सो आपण बुटेवाडीमध्ये पोहोचलो आहे. कोंडातलं आमचं दुसरं घर डीजे गणू म्हणजे गणेश चिपटे याला सगळे डीजे गणू बोलतात. बाजूलाच असलेले साई मंदिर.
दुसऱ्या घरी चाललो आहे. शिगम फॅमिली. कोंडातील या पुढच्या घरामध्ये आपण चाललो आपण सांडमांकडे. दिनेश सांडम. कोंडातल्या आपण दुसऱ्या घरामध्ये आलोय. भेरे परिवार. इथे एक घर आहे आणि नंतर तिकडे एक घर आहे. तर आपण इथे जायचं आता. चला. आता आपण इथून समोरून दीपक दादाच्या घरून इथे समोर जायचं आपल्याला शिवाजी फेरी याच्याकडे. चला. समोर तिथे बसलाय शिवाजी. आणि अशा पद्धतीने आपण वाडीतल्या सर्व बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. तर व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा कमेंट्सच्या माध्यमातून.